सांध्यापासून बांध्यापर्यंत सामान्य शेतकरी मित्रांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांची शेती मित्र करतो. आता खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितले आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. सांध्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. जो सवाल सध्या तुमच्या माझ्या व आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय. जो सवाल आज चांद्यापासून बांध्यापर्यंत प्रत्येक कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागलाय. ज्या सवालाच्या अनुसार इथून 15 जुलैपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा दर हा होऊ शकतो 2500 पार. चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात इथं उत्तर. ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथे व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओमधील माहिती मनापासून आवडल्यासारखी वाटेल तिथंच व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा. ज्यांनी आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांना विनंती आहे की सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्या होणारा प्रतिक्रिया आपल्याला मिळतो या ठिकाणी आता सतत. सांध्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. ज्या सवालाच्या अनुसार इथून 15 जुलैपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा दर हा होऊ शकतो 2500 पार. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात इथं अचूक व सविस्तर उत्तर. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दरपातळी कशी आहे, तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दरपातळी दिसत आहे ती दरपातळी आहे 1500 रुपये प्रति क्विंटल पासून 1900 रुपये प्रति क्विंटल पर्यंत. जर आपण बघितलं तर काही बाजार समित्यांमध्ये कांद्याचा बाजारभाव 2000पर्यंत पोहोचला आणि कुठं तर कांद्याचा बाजारभाव 2000च्या वर सुद्धा जाताना दिसत आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला हा प्रश्न विचारण्यात आलाय की इथून पुढे कांद्याच्या दरात ही तेजी कायम राहील का? या तेजीत कांद्याचा बाजारभाव हा 15 जुलैपर्यंत 2500 पार होईल का? चला यासाठी असणाऱ्या आवश्यक घटकांचा व घटनांचा करूयात या ठिकाणी विचार. तर आपण सर्वांनी विचार केला की जर कांद्याचा बाजारभाव इथून 15 जुलैपर्यंत 2500 पार व्हायचा असेल तर या ठिकाणी मागणी आणि पुरवठ्यामध्ये प्रचंड अंतर निर्माण व्हायला हवं. असं होताना दिसतंय का? चला बघूया. तर बघा मित्रांनो, मागणीचा विचार केला तर आपल्या सर्वांना माहिती आहे की मोदी सरकारची कांदा खरेदी सुरू आहे. ही कांदा खरेदी 15 जुलैपर्यंत सुद्धा आपल्याला सुरू दिसणार आहे. याचा अर्थ मोदी सरकारकडून या ठिकाणी कांदा खरेदी जी आहे ती सुरू जी राहणार आहे त्याच्यामुळे कांद्याची मागणी आपल्याला 15 जुलैपर्यंत कंटिन्यू दिसणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट जर बघितली तर भविष्यात कांद्याचा बाजारभाव प्रचंड वाढणार आहे म्हणून व्यापारी जे आहेत ते सुद्धा कांद्याची खरेदी 15 जुलैपर्यंत कायम ठेवणार आहेत. पण महत्त्वाचा मुद्दा इथं कसं आहे की मोदी सरकार अगोदरच कांदा खरेदी करत होती, व्यापारी सुद्धा अगोदरच कांदा खरेदी करत होते. म्हणजे यांच्याकडून मागणी तर आपल्याला दिसत आहे पण मागणीमध्ये भरघोस वाढ आपल्याला 15 जुलैपर्यंत काही दिसत नाही. ती एक नॉमिनल वाढ आहे. त्यामध्ये एक जे महत्त्वाचं फॅक्टर आहे ते असं आहे की बाबा इथून आता आपण बघितलं तर जुलै महिन्यामध्ये 15 तारखेपर्यंत आखाती देशांना मात्र कांदा निर्यात होऊ शकते आणि जी आखाती देशांना कांदा निर्यात होणार आहे ती मात्र एक्स्ट्राची. यामुळं मागणीत थोडं बूस्ट मिळेल आणि याच्यामुळं मागणी मात्र 15 जुलैपर्यंत आपल्याला वाढताना दिसू शकते. आता या मागणीला पुरवठा कशा पद्धतीनं सपोर्ट करतो ते बघूया. बघा मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की मागच्या वर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी जे कांद्याचं उत्पादन आहे ते 11% घटले. त्यामुळे कांद्याचा पुरवठा हा अगोदरच कमी आणि तो आता हळूहळू आणखीन कमी होत जातो. इथून 15 जुलैपर्यंतचा विचार केला तर पुरवठा जो सध्या आहे त्यात आणखीन 10% डिप दिसू शकते. कारण कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना हे कळाले की बाबा भविष्य कांद्याचं उज्ज्वल आहे म्हणून ते फार घाई करत नाही आहेत आता कांदा विक्रीसाठी. आणि 15 जुलैपर्यंत ज्या कास्तकार बांधवांना पैशाची गरज आहे तेच कांदा मार्केटमध्ये जास्त प्रमाणात आणतील. इतर व्यक्ती ज्यांना पैशाची नितांत गरज नाही आहे ते काही 15 जुलैपर्यंत कांदा मार्केटमध्ये आणताना दिसणार नाही आहेत. म्हणजे कांद्याची असणारी एकंदर आवकेची परिस्थिती बघितली तर कांद्याची आवक इथून 15 जुलैपर्यंत घटणार आणि ही आवक 10 ते 15% घटू शकते. आता आपण जर बघितलं तर मागणी आहे त्याच्यापेक्षा 10-15% वाढू शकते आणि जो पुरवठा आहे तो 10-15% आहे त्याच्यापेक्षा घटू शकतो. म्हणजे मागणी आणि पुरवठ्यामध्ये थोडासा गॅप निर्माण होऊ शकतो. याच्यामुळे कांद्याच्या बाजारभावात सुधारणा दिसणार आहे. ही सुधारणा कांद्याच्या बाजारभावाला जवळपास सरासरी 2000च्या वर घेऊन जाणार आहे.
काही बाजार समित्यांमध्ये कांद्याचा बाजारभाव 2200-2300 ला सुद्धा क्रॉस करेल. एखाद दुसऱ्या ठिकाणी अपवाद सोडला तर कांदा भाव 15 जुलैपर्यंत 2500 पार जाताना दिसणार नाही. म्हणजे 1-2 बाजार समित्यात कांदा भाव 15 जुलैपर्यंत 2500च्या आसपास पोहोचेल. पण जास्त करून कांद्याचा बाजारभाव माझ्या मते ₹1700-1800 प्रति क्विंटलपासून 2200-2300च्या दरम्यान राहील. याचा अर्थ असा नाही की भविष्यात कांदा बाजारभाव 2500 क्रॉस करणार आहे. कांदा 2500ला सोडून द्या, कांदा 4000ला सुद्धा क्रॉस करणार आहे, 5000 पर्यंत सुद्धा पोहोचणार आहे. पण 15 जुलैपर्यंत मात्र कांदा 2500च्या क्रॉस जाऊ शकत नाही. आता मग इथं प्रश्न निर्माण होतो की आपण कधी कांदा विकायचा. तर तुम्हाला एक मी सल्ला देतो की बघा, जर तुमच्याकडे लो ग्रेडचा कांदा आहे, त्या ठिकाणी जोड कांदा आहे, बारीक कांदा आहे, मला तर वाटते जास्त तर असा कांदा शिल्लक नाहीये. पण असा जर कांदा असेल की जो जास्त काळ टिकू शकत नाही, असा कांदा तुम्ही आणा, तो या तेजीत विक्री करून टाका. पण जेवढं होईल तेवढं जास्तीत जास्त कांदा रोखून धरा, कारण भविष्य कांद्याचं उज्ज्वल आहे. 4 ते 5,000 कांदा हा सप्टेंबर महिन्यात हमखास जाणार आहे. आणि ज्यांना पैशाची गरज आहे, त्यांनी जेवढी गरज आहे तेवढाच कांदा विका. जेवढा होईल तेवढा त्या ठिकाणी स्टॉक करा. यामुळे तुमचा तिप्पट ते चौपट या ठिकाणी फायदा हा होऊ शकतो. याबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून कळवा. जर हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नक्की नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.